42 अध्याय 18 कळस अध्याय. त्यामध्ये भगवंताच्या बोधातून गोळीच्या ज्ञानातून अंतःकरण परिवर्तित होतं. त्याचं परिवर्तन होतं. म्हणजे परिवर्तन म्हणजे काय सांगते ऐका. परिवर्तन होणं म्हणजे पहिलं रूप टाकून आपल्या स्वरूपाला प्राप्त करणं. जे खोटं आहे, जे दिसून नाहीये तो भ्रम आहे. जे आहे ते परमात्मा आहे. म्हणजे ईश्वर तो मी आहे, ते मी नाहीये. हे परिवर्तन होतं बुद्धीचं. पहिल्यांदा बुद्धीला मी हे वाटतं ते अज्ञान असतं आणि अज्ञानातून सुख दुःख भोगावंच लागतं आणि सुख दुःख त्यागण्यासाठी वृत्तीला ईश्वराकडे जावंच लागतं. ईश्वराकडे जाण्यासाठी श्रवण व्हावंच लागतं. श्रवणासाठी वेदांतात यावंच लागतं आणि वेदांत करण्यासाठी साधूला श्रवणासाठी शरण व्हावं लागतं. साधू संत महात्मे वेदांत सांगतात आणि बुद्धीला अनुरूप करतात आणि स्वस्थितीला भोगायला देतात. ते स्थिती बंद करतात. ते महात्मे संत आणि ब्रह्मवेत्ते असतात. बहिरंगातले कर्ण शुद्धीला पात्र असतात. त्याच्याशिवाय ते काय करू शकत नाही. त्यांची पात्र तेवढी LKG. कारण पहिली जाताना फर्स्ट स्टँडर्ड जाताना LKG करावी लागते, मग फर्स्ट स्टँडर्ड. हो माऊली. कसं खावं, 2 वर्ष शाळा LKG UKG चा डब्बा कसा खावा, शाळेत कसं बसावं, त्यानं कसं यावं वर्गात, त्याला शाळा काय कळावी, घर सुटावं त्याचं, डब्बा कसा खावा, इतकंच काम. तर अंतःकरण स्वच्छ व्हावं, मन स्थिर व्हावं, पाप निघून जावं, पापाची बुद्धी संपावी, इतकंच काम म्हणजे बहिरंग. हो माऊली. LKG UKG ह्याच्या पुढे नाही. डब्बा खाणे, घरी येणे, 1 लाख डोनेशन देणे, मुंबई पुणे. हो माऊली. तिच्या घटीत आहे आणि मरेपर्यंत LKGत राहणे. अरे बापरे, मरुस तर कथान कीर्तनच परवचन. अघात आहे तो. आपल्या बुद्धीला साधना करून साध्यापर्यंत नेणारे संत आहे, तद्रूप करणारे ग्रंथ आहे, वेदांत हृदयात थांबणारे हे अधिकारी वृत्ती आहे. तिला सावध करावं लागतं मनाला. ती देहापाशी तिला बाहेर काढावं लागतं, जडातून तिला बाहेर खेचावं लागतं. परमात्म्याचं ज्ञान त्या वृत्तीला सांगावं लागतं. अंतरंगात चमत्कार करावा लागतो आणि मी कोण हे कळून देण्यासाठी संताचा श्रवण भक्तीचा मार्ग अनुसरावा लागतो. बुद्धी श्रवणात आलीच पाहिजे, अज्ञान त्याचं गेलंच पाहिजे, देहभाव त्याने टाकलाच पाहिजे, अनर्थ संपलाच पाहिजे, बद्धता पुसलीच पाहिजे, मन हसलंच पाहिजे. अंतरंग तोंडानं हसणं वेगळं, मनानं हसणं वेगळं. अकलीचा पता नाही आपल्याला. आम्ही बहिरंग लागतो ती बी अक्कल नाही, कवर ऐकवत ते बी कळत नाही, दुसऱ्याच ऐकायचं नाही आणि आपला टेगा सोडायचा नाही. घमंडी लोक म्हणतात त्याला. एक पाऊल पुढे टाकून जर पायऱ्या ओलांडल्या तर माडी येतील, तसं एक बुद्धीने पावलं टाकून ईश्वराकडे गेलं तर परब्रह्माची भेट होती. तिथंच थांबायचं, तिथंच बहिरंगात, तिथंच कर्मात, तिथंच अहमभावात, तिथंच देहात. बहिरंग काय देहातून काढतं का तुम्हाला? नाही. देहाची चंचलता, जड भाव हे अंतःकरण देहात आहे आणि हे देह माझा वाटतं, तिथे शुद्धता होती. देहाची बाधिता वृत्ती होत नाही आणि मूर्ख लोकांना बाध करता येत नाही. कारण बहिरंगातल्या माकडाला अंतरंगाची काय चव आहे. सवळ्यातल्या बायला गोवळ्याला शिवा वाटतात आणि गोवळ्यातल्या बाई सवळ्यात पटकन होती का? ती म्हणती बरंच आहे, हेच आहे चांगलं. ताण नको, मनाला त्रास नको, कशाला सवळण टवळं. बंद करा, धर्म बंद करा, अधर्म सुरू करा. ती तशी वागली म्हणून आपण मी तसंच वागा. अरे देवा,
परंपरा कशाला लावली? काहीतरी त्याच्या माग आधार आहे. बेसिक आहे, बेसिक. असं करा, तसं करा, तसं करा. करण्यातून पुन्हा भक्ती करा. आधी कर्म करा, मग भक्ती करा. आता करण्यापेक्षा कळणं बरं. मग करण्यानंतर कळणं. कळणं म्हणजे ज्ञान. ज्ञान म्हणजे पराभक्ती, परमात्म्यापाशी बुद्धी थांबते. देहापाशी थांबत नाही. तिथं असते ज्ञानानं बाहेर बोधानं प्रसन्न आणि पवित्र होत. बौद्धिक अंतःकरण भगवंताचं असतं. अज्ञानयुक्त अंतःकरण देहाचं असतं. पोट्याला माझं म्हणत असतं, सुख दुःखाला झेलत असतं, जगाला बघत असतं, विषयाला भोगत असतं, त्रिपुटीच्या माध्यमातून खोट्यामध्ये अंतःकरण धरलेलं असतं. मग ती अक्कल आहे का? आम्ही हेच करणार. कर की, आम्हाला काय सांगतो? नाच मरेपर्यंत भयरंगातच नाच. कुणाचं काय जाणार आहे? LKG मध्ये लेकर ठेवू म्हणूच तर लागते नवदुर्या लेकराला. ठेव LKG मध्येच. जमत का? नाही जमत माऊली. परमार्थ कसा जमतो LKGचा? नाही जमत माऊली. परमार्थ पण नाही जमत. जसं पोरग MD व्हावं तर डॉक्टर व्हावं वाटतं, सतत अंगठा बादर. किती अपेक्षा, वर्णांत अपेक्षा. दिसत नाही पण कळत्या. तसं अज्ञान दिसत नाही पण यातून कळत. का? प्रतीत विकार आहे. बुद्धीला देहाचा आकार आहे. बुद्धीत सतत विकार आहे. संबंध याचा, ओळख जगाची आहे, प्राप्ती विषयाची आहे, अनुसंधान खोट्याचं आहे, मार्ग अविद्येचा आहे, सोहळा दुःखाचा आहे, प्राप्ती हरीची नाही. हो माऊली. हरीची प्राप्ती, हरीच्या ओळखीनंतर प्राप्ती आहे. जगाच्या ओळखीमध्ये अज्ञानाची स्थिती आहे. जगाची ओळख, देहाची ओळख, ओळख कधी थांबती? कधी संपत्ती ओळख देहाची? परमात्म्याची प्रतीती आल्यावर, मोक्ष प्राप्त झाल्यावर, गुरुनं दीक्षा दिल्यावर, अध्यात्म आत गेल्यावर, मी कोण बुद्धीला कळाल्यावर, आत्मानुसंधान भोगल्यावर, देहभाव त्यागल्यावर, वेदांत धरल्यावर आणि अज्ञान संपल्यावर तो कळतो, तो मिळतो, अनुभवामध्ये येतो, तो प्रगटतो, अंतःकरणात थैमान घालतो. देहभाव तिथं भस्म होतो, आत्मभाव जागा होतो, जगतभाव संपून जातो, वृत्ती ईश्वरात तदाकार होती आणि सतत आत्मानुभूती येते. ही म्हणा वेदांताची जागृत ब्रह्मवेत्याची खरी स्थिती. ते कळण वळण, हे श्लोक म्हणला, ते म्हणला, हे टाटलं वाटलं, रोज तेच वाचलं टाटलं. काय ते वाचलं टाचलं? अनुभवापर्यंत जायचे, ब्रह्मरूप व्हायचे, आत्मरंगात रंगायचे, देहातून निघायचे, अज्ञानाला टाकायचे, परब्रह्म व्हायचे, बोधामध्ये जगायचे, वेदाला बघायचे, आत्मानुसंधान भोगायचे, आमच्या रंगात आम्हाला रंगायचे, जडामध्ये आम्हाला नाही थांबायचे, अज्ञानाला ठेसायचे, संताच्या पाशी जगायचे, श्रवणामध्ये नाचायचे, आत्मरंगात रंगायचे, अभेदात थांबायचे, भेदाला मुळासकट उपटायचे. कधीतरी मिळत नसत. हो माऊली. तिला कुठे भरकटत श्लोक पाठ केला, काय झालं मग? आपण पाठ झालं काय? अज्ञान तर कायमच आहे डोक्यावर थैमान घालायला. अज्ञान जातं कशानं? ब्रह्मज्ञानानं. देहभाव संपतो कधी ओवीच्या स्पर्शानं, बोधाचा. ओवीचा बोधाचा स्पर्श मनामध्ये जर बिंबला तर मन रामाला जर चिटकला, नाही ते भटकला. मन का भटकत? मन देहाला का चिटकत? मन का त्रस्त होत? मन जगताला का पाहत? मन विकारात का येत? मन देहाला माझं का म्हणत? मन जगत भावात का मिसळत? मन ईश्वराला का सोडत? मन भेदामुळे का रडत? कळते
हो माऊली. कळत आहे? कळत नाही माऊली आपल्याला. अज्ञान असल्यामुळं माई. हा बेटा, कवर नाचायचं त्याच कर्मात आणि त्याच जगात आणि त्या देहात. अंतरंगात या ना. वेदांताला पहा, असे प्रक्रिया ग्रंथ लावून घ्या आणि मौन ग्रंथ हृदयात घ्या. त्याने सुरिता लहान आहे का? काल प्रेरणाने सुंदर लिहिले. माझं कौतिक म्हणून नाही, मला देणं नाही घेणं. अरे का बेटा, पण त्याच्यात एक त्याला शब्द टाकलाय की माऊलीपेक्षा छान लिहिलं मुली. हाना चोटला जाऊन तिला सण पेटला. कुठेही प्रेरणाकडे बसली लागतं. आत्मज्ञान तिथं थांबू लागतं. ते कुछावर नातं असतं ईश्वराशी, कुछावर पाहता येते. जी बुद्धी भगवंतापाशी जाते आणि त्याची ओळख होती, त्याला बिलगून राहते आणि ती सौम्यद्य होती, ही ज्ञानाची रीती. खरे माऊली, तेच म्हणाले ना, सौम्यद्य कशी होती ते तुम्हीच सांगितलं आम्हाला. माऊली ओळख लिहिलं किती वर्ष झाले, पण आम्हाला कुठं कळालं. बुद्धीनं देहाला बिलगणं वेगळं, बुद्धीनं श्रवणामध्ये तदाकार होणं वेगळं. बुद्धीची पावर असेल तर भगवंत दूर नाही, बुद्धीत अज्ञान असेल तर देहाचा संबंध संपतच नाही. हो माऊली, अगदी खरंय. ती जन्मोजन्मी टाकत नाही देहाचा संबंध. लिहून ठेवा. तुम्हाला कळो यांना कळो, तुम्हाला आवडो यांना आवडो, आम्हाला देणं नाही घेणं. जे वेद आहे ते वेद आहे. बुद्धी संबंध तेव्हा सोडतो देहाचा जेव्हा ती ब्रह्मलीन होती, ब्रह्मचिंतन ऐकती आणि ब्रह्मत्वाला जाणती आणि बुद्धी भगवंत बनती, तर देहातून अलग होती. होतेच माऊली, होतेच. ब्रह्मलीन झालं देहात कशी राहील, राहतच नाही. जगाला का पाहिल, देहाला माझं का म्हणेल, ह्याचा संबंध का करेल, जरा ओळखा. वाचन पाठ केलं, ह्याचं पारायण केलं, टरायण केलं, थोडं पुढे या. आपली ओळख घ्या, आपल्या महिमेत राहा, स्वतःला तपासून पहा. अंतःकरण कशात आहे? वेदात का देहात का जगतात का मोहात का संपत्तीत का संतत्तीत का ईश्वरात? कुठे अंतःकरण? कळतं का? माती दगड काहीतरी कळतं, याच्यातले वाक्य काहीतरी कळतेत. कधी विचार केला? तेव्हा कधी विचार केला? नाही मला माऊली, बोला. कधीच केला नाही असा विचार. ती मला असं म्हणली, ती तसं म्हणली, ती तसं बोलली की टाकलं आपल्या याच्यावर मॅचेच तोंडवरी करून. अनुवाद टाके काय ते अनुवाद करा, चिंतन करा, त्याची प्राप्ती करा, चित्त चिन्मय करा, मोक्षाचा मार्ग धरा. शब्द फिरवायची कोण तिकडं, मन फिरव की देवाकडे तुझं. ते जात नाही म्हणून हे खेळ खेळती वय खेळ खंडोबा. अरे राम, ईश्वराची प्राप्ती, मोक्षाची स्थिती, अज्ञानाची निवृत्ती, संपली भ्रांती, जगताची भ्रांती. भ्रांती टाकायची आहे, अनुभूती भोगायची आहे, अविद्या संपवायची आहे, गुरुला शरण जायचंय, अध्यात्माचा लाभ घ्यायचा आहे, वेदांताच्या रस्त्याकडे यायचंय आणि अविद्येला टाकून भगवन्मय बनायचंय. मी कोण हे समजून घ्यायचंय, अज्ञानातून बाहेर यायचंय, आवरणाला नष्ट करायचंय, ब्रह्माला समाप्त करायचे, वेदाला आत भरायचे आणि ब्रह्मरसामध्ये जगायचे आणि मी ब्रह्मरूप आहे असा अनुभव घ्यायचा आहे. मी देह नाही असा निश्चय करायचा आहे. वृत्तीला देहातून बाहेर काढायचे, तिला बोधामध्ये ठेवायचे, तिला वेदाकडे न्यायचे, तिला हरी बनवायचे. साष्टांग दंडवत. खरंच तिला हरीच बनवायचं, वेदाकडेच न्यायचं. वाचलं केवढा अभिमान आहे, किती अर्धवट ज्ञान आहे. काय तुझं काय पलटलं, तुझ्यापाशी काय साठलंय? प्रपंच, विकार,
जगद्भाव हेच आठवलं होय तो व्यवहार नाही. व्यवहार नाही साठवायचं, अज्ञानाला आठवायचं, परमात्म्याला साठवायचं आणि मी कोण हे बुद्धीला जाणायला लावायचं. बुद्धीला ईश्वराकडे नेणं सोपं नाही आणि ती जात नाही, तिथं राहत नाही, तिला जाता पण येत नाही. का बरं जाता येत नाही भगवंताकडे बुद्धीला? कारण तो मार्ग कठीण आहे. लाखो कोटी जन्माच्या अविद्येच्या रंगात रंगलेली बुद्धी, अनादिकाळचा कलंक लागलेला आहे तिला. तिला तोच आवडतो देह, व्यवहार, विकार, पुण्य आणि पाप हे एवढं आवडतं तिला. म्हणून ते पापही करते, पुण्यही करते. दोन समान झाल्यावर देहाला हे जन्म येत असते. समान झाल्यावर पाप आणि पुण्य ही उपाधी मिळते. पुन्हा संसारामध्ये कर्माची उत्पत्ती, पुन्हा देह, पुन्हा मृत्यू, पुन्हा देह. पण हे जेव्हा ब्रह्मचिंतन घडतं तर देह उत्पन्न होतच नाही, जन्म मृत्यूला लागतच नाही. परंतु जीवात्मा परमात्मा बनतो. कोण जन्माला येतो? अविद्या भस्म झाली, वृत्ती रामात गेली, देहबुद्धी संपली, तेव्हा आत्मबुद्धी झाली. आत्मबुद्धीला जन्म नाही, परमात्म्यापासून ती दूर नाही, अभेदातून ती बाहेर येतच नाही, तिच्यामध्ये जगतभाव उठतच नाही, आणि त्रिपुटीचा संबंध राहतच नाही, केलेला व्यवहार सत्य होतच नाही, ती जगाला आहे म्हणतच नाही. आहेला आहे म्हणणारी बुद्धी ब्रह्मतत्वाशी तदाकार आहे, नाहीला आहे म्हणणारी बुद्धी जडाशी एकाकार आहे. बापरे, चांगलं, सुंदर माऊली. खरंच आहे. नाहीला आहे म्हणणारी जडालाच एकाकार आहे, नाहीला आहे म्हणणारी परब्रह्माची तदाकार आहे. खरंच आहे. आणि नाहीला आहे म्हणणारी जडाशी एकाकार आहे. आहे अनुभूती नाही. ते का भागवतातलं श्लोक आहे का दारद भक्ती सूत्रातलं वाक्य आहे? नाही सूत्रातलं सांगितलं, वेदाचं सांग ना. आत्ता बघा तित्ता बघा, काय बघा रे तुझ्या हृदयाचं काय कड बाहेर, त्याचं उष्ण स्वतःच काहीच नाही. हा दुकान टाकलं 10 लाख, 10 जणांचे घेतले, लोकांना भांड घेऊन गेले, भांडवल नफा न तोटा दिवाळी निघाला. लोकांचं भांडवल आपलं भांडवल पाहिजे, मग नफा पचतोय. लोकांचं भांडवल लोकाला नफा. अगदी खरंय माऊली. तुला बघतो आम्ही इकडे बघा, आमचे कुठले हे हृदय फाडून बोल ना. पण जग त्याला डोक्यावर नाचत नाचा मारा. आमचं काय जात? तुमचं अकल्याण होते, आमचं काय होत? भोपळा, भोपळ्याचं काय तुकडी येळी उचले, जशा तशी वेळी किती कापती आणि धारदार बनती. असे किती विकत कापले पण वेळी धारधार बनली. नुकसान कोणाचे? कद्दूचं का वेळीचं? कद्दूचं. सोचने की बात है. हो माऊली. अध्याय 18 1644 माऊली. काढली. आता बघा आपण 10 घेऊ. आज होणार माऊली, नक्की. एक साधे हो बेटा सिद्धांत पण असले की मला नाही बोलावं लागते. सॉरी बोलावं लागतं पेक्षा तुम्हाला सांगण्यासाठी थोडासा विचार जास्त करावा लागतो आणि ते पटवून देण्यासाठी वाक्य आपोआप येतात. मी काय करीत नाही बरं काय, खरं सांगेल तुम्हाला. हो माऊली. काही करू शकतो, दिमाग काढवायचा नाही. याचं उत्तर एकच आहे की ज्ञानेश्वरी शिकवली नाही, कधी ऐकली नाही, पण वाणी थांबत नाही म्हणजे त्याचं कार्य न शिकून सांगता येते का? समजा आपण एमडी केलीच नाही, MBBS आहे, डिग्री कोण देतं का MD ची? नाही देत माऊली.
मी तर MBBS बी केलं नाही, मॅट्रिक झाली MD हातात आली. हो. आपोआप ज्ञानेश्वरी लावली खट खट. ते प्रेरणाने लिहिलं वाचलं का सगळं व्यवस्थित आहे म्हणला. कारण तेवढ्या हजाराचं रसपान करणार अंतःकरण ईश्वरापाशी जातच जात, मन राम होतच होत, देहभान जातच जात आणि हे संतांचं खातच खात. साष्टांग दंडवत माऊली. खूप सुंदर. चूक पाहिलेलं 700 श्लोकाचं निरूपण झालं, 9000 वेळाचं रसपान केलं, अध्यात्माचं भांडवल गुरुनं दिलं, हृदय पावन झालं, मन रामाकडे गेलं, ब्रह्मत्वाची खून आली, मोक्षाची दृष्टी दिली. माऊलीनं सगळं कार्य केलं. इथं मी कोण? अब कुछ नाही, हम कुछ नाही, ही झाड की पत्ती. 9000 वेळ सांगायला आम्हाला भेजा तरी आहे का? संसार नीट करता येत नाही, देवाला कळत नाही. 100 ठिकाणी टायर पंक्चर आमचे, मुडकी तोडकी गाडी. 9000 वेळा सांगायला आम्ही शावकात आहे का? अबा बाबा तोबा तोबा. पण त्यांना करून घेतलं संत माझ्या गुरुजीनं, माझ्या हरीनं. कारण एवढा ग्रंथ कधी शिकलं नाही. संतांचा विस्तार म्हणजे ज्ञानेश्वरी, आणि ती चिंतन करणं, एका ओवीतून 100 वाक्य तयार होणं आणि ब्रह्मपदाला हृदय जाणं. चेष्टा वाटते का? नाही माऊली, नाही माऊली, तप आहे हे सगळं तुमचं. आट्ट बोलायचं, टट्ट बोलती छाया येईल बस आणि सांग. एक वाक्य तर बोलता येत नाही, ऐकू नाव ठिकाणं एक एक शब्दाचे रत्न बनले, एक एक ओवी हृदयात थांबली, आणि तशी बुद्धी ब्रह्म बनली. संताची दीक्षा झाली, गुरुची कृपा झाली, वेदाची त्या ठिकाणी चाहूल लागली, आणि रामाला बुद्धी बिलगून बसली. देहातून ती अलग झाली, वेदाची संपत्ती हृदयात गेली, ती साधून किमया केली, बोधाची धार चित्तात आली, आणि चिन्मयता प्राप्त झाली, देहमयता बंद केली, वेदांताची स्थिती वृत्तीला आली, वृत्ती राम झाली, राम झाली. का विधीला भस्म करू नये, का संताची संगत धरू नये? का बरं धरून संताची संगत? का बरं ब्रह्मसत्राला मरून येऊ नये? नाही आम्हाला वेळ नाही, मला तिथंच घरातच. यम आल्या त्याला म्हणा आम्हाला वेळ नाही, यमा पुन्हा ये ना, पुन्हा ये ना महिन्यानं, घराला रंग द्यायचा आहे, मला वेळ नाही, रंगाचे डबे द्यायचे मला. ते मला सांगता का मला वेळ नाही? मला काहीच बोलता येत नाही, सांगता येत नाही माऊली. बोलतात बायका, हुशार बायका बोलतात ना, येऊ नको बाप्पा तसं यम ऐकतो. मैत्रिणा जन्म मृत्यू यम आनंद नेलं की त्याची वाटत यमाची जा म्हणतात. नक्का का यम नाही जाईल मी त्या बाईच्या भीतीनं. नाही माऊली, काय सांगा कोणची पाहिजे? बरोबर आहे माऊली, जन्मोजन्मीची त्याचीच भेट गाठ आहे आमची यमाशी. जा म्हणले ती जाईल, चहा पाणी काही तिच्या घरात येऊन खाऊन जाईल. ये चहा पेन जा, नाश्ता कर, तुला जीव घालते, जेवून जा. आज वाटत नाही म्हणाला किती संसारात तडफड करावी म्हणून. का गीता येत नाही, का ओवी लागत नाही, का आत्मबुद्धी होत नाही, का भ्रांती जात नाही, का आत्मप्रतीती येत नाही, संतांची संगत का होत नाही, आत्मलाभ का होत नाही, मला चिंतन करण्यासाठी अवश्य काल का मिळत नाही, हा संसार बाजूला का सरकत नाही. मला विठ्ठलाला भेटायचे, मला विठ्ठलाला साठवायचे, मला विठ्ठलाला अनुभवायचे, मला संसारातून निघायचे, मला प्रपंचाला फेकायचे, मला आत्मानुसंधान करायचे, मला संतांची संगत करायची, मला स्वरूपामध्ये रमायचे, मला देहातून निघायचे, मला आत्मभान चाकायचे, मला संतांच्या संगतीत वेदाला बघायचे. जगाला कवर बघू आता, पुरुष तर बघितलं, सुख दुःख भोगलं, आता संतांच्या संगतीत राहून वेदाला बघून स्वरूपाला जाणून ब्रह्म बनायचे. आता प्रपंचाला गुंडाळून फेकून द्यायचे, कारण त्याच्यात काहीच राम नाही. हेच नाही लातान बुक्या.
हो माऊली. एकदा लात मारतात, एकदा बुक्की आणतात पाटीत, तोंडावर फोडतात, नाक फोडते. मराठा संसारात खाल्ला आता का थिएटर. लई आवडतं प्रपंच, आवडू द्या आम्हाला काही देणं घेणं नाही. तिथंच मरा, तिथंच थांबा. आम्हाला न देणं न घेणं कोणाचं. आम्हाला चिंतनाचा बोधाचा संपत्ती गोळा करायची, बुद्धीची उन्नती बनवायची, गोबीचं रसपान करायचं, वेदामध्ये थांबायचं, संताच्या संगतीत जगायचं, आपल्या स्वरूपात यायचं आणि अनमोल व्हायचं, अवाच्य बनायचं, अव्यवहार स्थितीत थांबायचं, इंद्रियाचा व्यवहाराला करू द्यायचं देहाला व्यापार. तिथं नाही जायचं आम्हाला. व्यवहारात नाही जायचं तर ज्ञानात यायचं. अज्ञानात राहिले की व्यवहारात जावं लागतं. देवा उत्पन्न होतो, राम दूर जातो, प्रपंच आत येतो आणि त्यावेळेस आपला घाट आपणच करतो की नाही. हो माऊली, अगदी हो खरं. माऊली, म्हणतात की आपणच आहेत, खरंच आहे. घाट की बरे पण प्रपंच संपत नाही, मग त्याला काय धरून बसायचं काय. गुंडळ्याचं फेकून द्यायचं, खरं व्हायचं नाही बाबा. नाही, एवढी घाण दुर्गंधी तिथं थांबायचं वे नाही. ओळीमध्ये जायचं, श्लोकाला पाहायचं, आत्मरूप व्हायचं आणि त्या पदावर थांबून त्या सुखात रमून तद्रूप बनून त्या स्थितीला बघायचे, अव्यवहार बनायचे, राम पदावर थांबायचे. राम म्हणणं वेगळं, राम कळणं वेगळं, राम होणं वेगळं, राम स्थिती येणं वेगळं. हो माऊली, साष्टांग. दंडवत. राम म्हणणं सोपं आहे, पण राम कळणं सोपं आहे का. नाही माऊली, सोपं नाही. त्यांना वाटतं रामाचं गाणं म्हणले की राम झाले टवळे बस खाली. तरी का वाटा राम म्हणणं वाणीचा व्यवहार आहे, राम करणं अंतःकरणाचा अधिकार आहे, राम होणं मोक्षाचा उच्चार आहे. हो माऊली. आपण कुठे वाणीनं म्हणलं ती कधी कधी म्हणत आमोशा पौर्णिमेला राम किती काय झाले की रामा काय पडले की रामा काय दुःख झाले की रामा. त्याच्या ओळखीसाठी राम येत नाही. राम होत कसलं हे माकड. राम ओळखल्यावर राम तुम्हाला सोडतच नाही, तुमच्यापासून बाजूला जातच नाही, तुमच्यापासून अलग होतच नाही. त्याचं नाव मोक्ष. हे सांगितलं. खूप छान, खूप सुंदर, छान. जायचं का राम सत्तेमध्ये यायचं, राम पदावर राहायचं का देवावर यायचं, तुम्ही ठरवायचं, आम्हाला सांगायचं नाही. ते तुमचा बाजार आहे, ते तुमचं काम आहे. रामाला बघायचं, रामाला ओळखायचं, रामाकडे जायचं, राम व्हायचं, ते तुम्ही बघायचं, आम्ही नाही. हो माऊली, ज्याचं त्यानंच बघायचं, ते ठरवायचं. जसा अधिकार तसा फल. हो माऊली. जशी तपस्या तसं फल, जसं गुरुभक्ती तसं फल, जसं ग्रंथ प्रेम तसं फल. संसार निर्फल. अगदी. तिथंच बसती बाई कोंबू 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 कोंबू. मरणांत प्रपंच कर, मरणांत त्रास दे लोकाला, पण एक दिवस तो तुला बघाल, मग बघ तुझी काय अवस्था आहे ते. अंडा भरल्यावर खाली येतच असतो पाट 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 पाट, पण भरल्यावर आधी नाही माऊली, भरल्यावर. नाही भरल्यावर.
तुपाचे अंडे. चला 18 ओवी 1644. पन्नास पडून क्रिया होती बाबा माऊली. ते पाषाण ही आघवे चिंतारत्ने कानो हावे. तिया भूमिके कान यावे सुवर्णत्व. संजय बोलायला, राजा ज्या पृथ्वीवर कृष्ण परमात्मा उभे आणि परब्रह्म स्वरूपाचं चिंतन चाललंय, 18वा अध्याय संपलाय, मोक्ष बाहेर काढलाय, जगत भाव संपलाय, अजून कृष्ण बनलाय, अशा अवस्थेमध्ये ते जिथं थांबलेत, ती भूमी काय होणार नाही? ते वृक्ष काय होतील? चिंतामणी. का? तर भगवंत थांबलेत, सगळा वेग आणलाय भाई, ब्रह्मसुख प्राप्त बाहेर काढून दिले, जगताचा बात केलाय आणि अर्जुन कृष्ण एक झाले. अद्वैताची शक्ती बाहेर प्रगटली आणि द्वैताची द्वैताची स्थिती थांबली आहे. अर्जुना समोर फक्त चौकट काना आहे, जगत नाहीये, व्यवहार नाहीये, वृत्ती नाहीये, विकार नाहीये, अर्जुन भाव नाहीये, आत्मभाव जागा आहे. अशा अवस्थेमध्ये झाड चिंतामणी होणार नाही? अवश्य. माऊली, झाड कल्पतरू होईल ना, दगड पाषाण चिंतामणी होईल. नाव असते, दोन नाव आहे त्याला, कल्पतरू किंवा चिंतामणी. जे चिंतलं होतं त्या, जे कल्पलं होतं त्या. अच्छा अच्छा. मला भाव अर्थ माहित नाही. हो माऊली. तुम्ही आता बोलले हो, वेदांताकडे आले, नशिबात गेले, काही शिकलं नाही, काय काय नाही. फुकट पेंट भेटली तुम्हाला. हो माऊली, खरंच आहे. विचार सागर पंचकरण डायरेक्ट ओमी मोक्ष. काय पुण्य माय साधक बाबा. काय शिकलं? पंचकरण नाही, त्या चंद्र नाही, त्या सागर नाही. आम्हाला 12 वर्ष घासावं लागलं, तेव्हा अमृत अनुभव शेवटी जाताना दिला. पाया सगळं तरसून दिला 10 वर्ष. सांग महाराजाला. महाराज म्हणले, हे रिकाम आहे का मी? तुमचा गडी का म्हणजे कामाचा घरातला 10,000 महिना? नाही ऐकलं त्यांना. विचार सागर संपल्याशिवाय 4दा 5दा झाल्याशिवाय अमृत अनुभव दिला नाही आम्हाला. हो माऊली. वर्ग चांगलं झाल्याशिवाय बाप देत नाही हातात जायचा. बरोबर केला काय करा. हो ना. अरे माऊली, त्याचा अधिकार बघून जायचं देते, त्याचा अधिकार बघून गुरुबोध देतात. दिला नाही 10 वर्ष तुला आम्हाला, बोललेच नाही ते. अवकाश आहे का तुमची मुले ऐकायची? नंतर मी स्वानुभूती शिकली. अमृतानुभव नंतर स्वानुभूती असती, सोचानुभूती. तो ग्रंथ गंगाखेडला करपडत बसला ह्या ठिकाणी चिंतन होतं ब्रह्मसत्राचं असती मनाची. आहे ग्रंथ त्याचा बघायला काढायला, पण देऊन तुम्हाला काय फायदा म्हणून बाया देऊन दिला मध्ये. अमृतानुभवच नाही, पंचकरण नाही, 4 सागर नाही. हा ग्रंथ तुम्हाला एक शब्द कळत नाही, इतका कठीण आहे. फक्त कैवार्य चिंतामणी कान व्हावे, ती भूमिके कान यावे सुवर्णत्व. त्या भूमीवर म्हणजे कृष्ण परमात्मा मोक्षाचं ज्ञान द्यायला तर जगत भाव संपवायला आहे. ती भूमी सुवर्णच होणार नाही का? अवश्य होईल. तिथले पाषाण चिंतामणी होतील दयाची. ते पाषाण आगावे चिंता रत्ने कान होवावे. बहुतांचे पाषाण आहेत ना, ते चिंतारत्न होते, चिंतामणी होतील. काय जे काय म्हणून ते होईल. तिथं भगवंत उभा टाकले, त्यात ब्रह्मज्ञान बाहेर काढायले. जगत भाव बंद व्हायला अर्जुन राम कृष्णाकडे चालला. ह्या स्थितीमध्ये भगवंतानं जे म्हणितलं संकल्पना होत असतं. याचं काय नाही बोलले असं संजय सांगत असतो राजाला. ऐका, तयाची या गावीची या नदी अमृते व्हाविया. नवल काय राया विचारी पा, नवल काय राया विचारी पा. त्या गावात, ज्या गावात देशात, ज्या गावात भगवंत उभा टाकले, त्या नदीमध्ये गंगा वाहती
ताम्रत होऊ लागतं. त्याच्यात नवल काय? भगवंतानं जे संकल्प केला किंवा भगवंत तो वर टाकला ते आपोआप घडतं, असं संजय राजाला बोलतात. विचारी पा तयाचे विसाट शब्द सुखो गुण येती वेद सदेह सचिदानंद कान होवावे सदेह सचिदानंद कान होवावे जयाचे विसाट शब्द सुखो गुण येती वेद. ज्या मुखातून शब्द विसाट जरी काढले तर ते वेदयुक्त होईल वाणी. सचिदानंद कान होवावे ते त्या विशाल शब्दामुळं ती बुद्धी सचिदानंद का होणार नाही असं मौत लिहून ठेवलंय. तयाचे विशाट शब्द सुख म्हणून येईल वेद सचिदानंद देह कान होवा ते. किती छान माऊली. हो माऊली, त्याचा अनुभव रोज येतो आम्हाला खरंच. हे वाक्य आम्ही लाखो वेळाच ऐकले चिंतनात, कंटाळाच ऐकायचं सरचे. तयाचे विशाट शब्द कीर्तनात मी प्रवचन नव्हतं आमच्याकडे, पाठ होता. ते प्रवचन आमच्या परमित भाषाने आमच्यात पाठ कळतो लोकांना. पण आत्मचिंतन जिथं सांगितलं जातं त्या भाषेतून त्याला पाठ म्हणतात. 17 ग्रंथाचं निरूपण त्याला प्रवचन म्हणतात. आत्मचिंतन तो पाठ आहे, भगवंताचं दर्शन तो पाठ आहे, सुखाचा लाभ तो पाठ आहे, जगताचा वाद तो पाठ आहे, अविद्येचा नाश तो पाठ. हो माऊली, त्यालाच पाठ झालं. कसं रवी म्हणायचं टांगितलं काय टांगितलं ना होत का वेदांत कधी मिळाला का, सांगता आला का? थांबलाय जगात. बाकीचे बडबड संपवणं आणि हे कळलं. लोकांना द्या वाटायला कंजूस वृत्ती. कसं द्या वाटत त्याच्यापाशीच नाही. तील काय मुळाती भाकर भाजी केली पोळी बाई पुरणपोळी वाडा जेवायला बोलीला आणि भाकरी भाजी वरण खातो. मग मरते लोकांना गाव वाटतं तेच. नाही हेच चांगलं असतं. बरं बरं पा आता भाजी भाकरी केली, कढी केली, आमची काय चटणी त्याचा ठेवला. त्या बायला वाटलं पुरणपोळी माहिती काय घेतो चांगलं, तो पुरणपोळी भज्जे वडी पायस तुम्हीचे लाडू पुन्हा काय मैद्याची काय असते ती मालपुआ. बालुशाही. मालपुआ. ते सगळं भेटत वाटलं. ती मुली आमच्याकडे ठेसा आणि भाकर आहे. तर पिठलं करू का? हे बघा बहिरंगाचा बाजार ठेसा कोरपून टाकायचं तो वाड्यात भाकरी का पैसे देऊन जा. बाबा बाबा ठेसा पण त्याला पोळी न बाबा सुंदी ते पाची पखवून द्यायची अवकात पाहिजे पैशाची. इथं पाहिजे अधिकाराची. माऊली बिसाट शब्द म्हणजे काय हो माऊली? बिसाट शब्द म्हणजे काय? काही पण तोंडाला येईल ते बोलत त्यातून ज्ञानच होईल. अच्छा. तोंडातून जे मी बोलत दयाचे बिसाट शब्द सुख म्हणे ते मला अनुभव ऐकतात की रोज. हो ऐकते ना. कट 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 काही पण बोललं सहज वाणीनं, काहीही बोललं तरी वेदच बाहेर येतो माऊली. सहज काही बोलत. देहाचे बिजाट शब्द सुख म्हणून येते वेद सचिदानंद सदैव कानवतो. कोणीतरी वाचता येते का, पाठ होते का सांगा तुम्हाला? नाही माऊली, सांगा बरं. नाही होत. नाही वाचता येत नाही माऊली, वाचता येत नाही. आतापर्यंत आयुष्याचं मात्र घातलं ते बाळाला राग येतं बोललं की छाया बोलते का तुला आरती करू का, पूजा करू तुझी दही टाकून पूजा करू का, ये टाकते तुझा तुझ्यावर संसार लई केला ह्या बाईनं अभिषेक करा दुधाचा. या वागणं सगळं अनंत प्रपंच केला म्हणजे आम्ही चांगलं म्हणतो का? कधीच नाही. मोरीचं पाणी चांगलं असतं का? पिकाचं पाणी चांगलं? मोरीचं
आता पाहा स्वर्गापवर्गधोनी ये पदे तया अधिनी स्वर्गापवर्गधोनी ये पदे तया अधिनी स्वर्ग आणि मोक्ष हे दोन पद त्या भगवंताच्या हातात असतात आणि ते दोन्ही देतात. स्वर्ग तुम्हाला कर्म करून बुद्धी चांगली देऊन तुम्हाला स्वर्गाकडे नेतात, संत होऊन समोर येतात, मोक्षाचं ज्ञान देतात, गीतेला बाहेर काढतात आणि मोक्ष तुम्हाला देऊन आपलं कार्य संपन्न करतात. स्वर्गापवर्ग दोन्ही पद त्यांच्या हातात आहे. एक स्वर्ग एक मोक्ष कुणाच्या भगवंताच्या. स्वर्ग देताना तुम्हाला चांगलं कर्म करण्याची बुद्धी देतात आणि मोक्ष देताना तुम्हाला समोरून गीता देतात. साष्टांग दंडवत माऊली. खरंच स्वर्गापवर्ग दोन्ही हे जयाच्या अधीने त्याच्या अधीनेच स्वर्ग आणि मोक्ष. जा म्हणजे तुझ्याकडे जाते मोक्ष, जा म्हणजे स्वर्गात जाते तू. एवढे सांगायला लय वेळ लागते. गपची गोष्ट मी काय बोलू तुम्हाला एका घंट्यात. आता स्फुरण थांबण ववी होईन, कोणाला आवडो ना तर न आवडो. जिला आवडत नाही ती निघून जा मान, जिला आवडते ते थांबा. ज्याला वेदांताची किमया माहित नाही त्या बायला आवडत नाही. तिला भैरंग आवडायची आवडत नाही. मरणांत भैरंग ऐकून ऐकून तिला तिचं ज्ञान पाहिजे असत. वेदांताची चाड नाही, कळत नाही. वेदांत कधी शिकलाच नाही, कुणी तिला दिलाच नाही. मग तिला कसं आवडत पुरण. तिला आंबटवरण आवडते प्रपंचातलं का आंबटवरण ऍसिडिटी करा. चला ही पदी जया अधीनी श्रीकृष्ण बाप जननी कमळा जया. श्रीकृष्ण बाप जननी कमळा जया. ज्यांचं श्रीकृष्ण बाप आहे, कमळामध्ये बसणार लक्ष्मी माय, त्याला काय कमी हाय. खरंय. काहीच कमी नाही माऊली, काहीच नाही. आणि असे सद्गुरुनाथ असल्यावर आणखी काय पाहिजे. श्रीकृष्ण बाप कमळे जननी. बापरे पाय दिले माऊलीनं वाणी अडकवती. श्रीकृष्ण बाप जननी कमळा तया. जननी कमळा, कमळातल्या फुलाची लक्ष्मी त्याची माय. श्रीकृष्ण बाप आहे, त्याला काय कमी आहे. खरंच आहे माऊली, काहीच कमी नाही. श्रीकृष्ण बाप कमळा जननी. श्रीकृष्ण बाप कमळा जननी. नुसतं वाचून वाचून गेलं, पारायण करून करून घाम फुटला की. अज्ञान कुठं फुटलं, घाम फुटला वाचून. कधीच नाही कळालं. श्रीकृष्ण बाप कमळा जननी. श्रीकृष्ण त्याचा बाप आहे, कमळा त्याला लक्ष्मीची माय आहे, त्याला काय कमी हाय. खरंच आहे माऊली, कधीच नाही कळालं. लक्ष्मी माय आपली आणि आपला श्रीकृष्ण बाप आहे. काय ओळखून सांगितलंय. जे वाचायचं ते वाचत नाही, जे कळायचं ते कळत नाही, जे मिळायचं ते मिळत नाही. काय कळतं. बसले अभंग, काय कळालं तुला. काय कळत. काहीच कळत नाही माऊली. काय एकच वाचावा ना अर्थ रस रसभरीत कळावा, परमार्थ मिळावा आणि अज्ञान जळावं. त्याला म्हणा वाचलं. पुण्य करून जाती पुढे नाचत नाचत. अगं असं वाच की तुझी वृत्तीमध्ये भंगच होणे कधी. अभंग. जी वृत्ती कधी भंग पावत नाही ते अभंग. तिथं विकार होत नाही ते अभंग. जे हृदय जी वृत्ती देहाला चिटकत नाही ते अभंग. तिथं जगत भाव उत्पन्न होत नाही ते हृदय अभंग. अभंग कशाला. खरंच किती सुंदर सांगितलं. कळत नाही हो, आपल्याला कळत नाही, हे कळत नाही. मला कळतच वाटते. किती भ्रमात आहे आपण. बापरे बाप. खरंच आहे माऊली, सगळा भ्रमच भ्रम आहे. हा खूप मोठा भ्रम आहे माऊली. खरंच आहे, सगळं कळते. निवांत जगते, खुशाल जगते. भ्रमात हे माझं, हे माझं, हे माझं. चलू दे. हे माझं नेहमी. अरे नारायण. म्हणून ज्या बाही उभा, म्हणून कृष्ण परमात्मा जिथं उभा आहे
मनोनी जिया बाही उभा तो लक्ष्मीचा वल्लभा. तू उभा आहे ना कृष्ण, तो लक्ष्मीचा पती आहे. बर मग ते तर सर्व सिद्धी स्वयंभा एरवीने, ते तर सर्व सिद्धी स्वयंभा एरवीने. ते कृष्ण उभा आहे, ते तर तिची वल्लभ पत्नी आहे, सगळ्या सिद्ध्या घेऊन आली आहे, तिथं पराजय नाहीये एवढं मी जाणतो. आंधळ्या तुला मी सांगतो, मला बाकी माहित नाही. हो माऊली. संजयाचा उद्गार आहे खरंच. बापरे, तिथं श्रीकृष्णावर उभा बाबा वल्लभा काय वाटतं ज्ञानेश्वर ठेवून श्री लक्ष्मीचा वल्लभा, तो लक्ष्मीचा पती उभा टाकलाय अर्जुनासमोर. आणि त्याच्यापाशी लक्ष्मी आली सिद्धीसह. मग तिथं काय कमी पडत, तिथं पराजय होईल का आंधळ्या? मला विचारतो वय, पराजय कुणाचा आणि विजय कुणाचा? ज्या ठिकाणी कृष्ण परमात्मा वल्लभ लक्ष्मीचा, तिथे लक्ष्मी आली अष्टमहासिद्ध्या घेऊन, तिथं पराजय होईल का रे आंधळ्या? बापरे, किती सुंदर समजावून सांगितलं संजयानं त्या राजाला. किती डोळे आणले. हो माऊली, खरंच स्पष्ट सांगितलं. स्पष्ट सांगून टाकलं कोणाचा विजय होणार आहे. अरे श्रीकृष्ण वल्लभ, तिचा वल्लभ ती लक्ष्मी आहे, तिच्यापाशी अष्टमहासिद्ध्या येतात आणि तिच्यापाशी गेले की विजयच विजय आहे. तर पराजय कसा होईल तिथं? तुला कसं कळत नाही रे? मोहन ना माणसा. खरंच आहे माऊली. खरंच ते आहे. फक्त सैन्याकडेच बघाय, माझं सैन्य 1.5 पट आहे. 4 पटाचं का 100 पटाचं. तिकडे लक्ष्मी आहे, कृष्ण आहे, अर्जुन आहे, तिकडेच विजयश्री आहे. कुणाचा विजय होईल आणि सांग की मला. आणि ते सांगू नको योगेश्वर कृष्ण, ते गीता पण सांगू नको, ओवी पण सांगू नको. काय सांगू तुला? मग माझं पोरं काय करायला? मेला का जिवंत आहे, हरलं का हरविलं, हे सांग. अरे राम, एवढा मोह जिवंत आहे. चला जिया बाही उभा तो लक्ष्मीचा वल्लभा, ते तर सर्व सिद्धी स्वयंभा एरवीने. त्या ठिकाणी सगळ्या सिद्ध्या पाणी भरतात. बाकीचं मला काही माहित नाही. पराजय ह्यांचा होत नाही हे तुला सांगतो. तुला पटो का न पटो आंधळ्या. आणि समुद्राचा मेघ, आता विषय जरा बदललाय, खूप सुंदर आहे. मला 2-3 दिवस कळलंच नाही. मेघ आणि समुद्राचा समन्वय ते कनेक्शनच लागत नव्हतं. मी थोडस डिस्कनेक्ट झाले. ते काय बोलणार ते कळच नाही. ती उभी 15-30 दिवशी वाचली मुळाचे कळत झोपली, तो झोपच नाही. तेव्हा मला कळलं ना झोप आहे, झोपच आहे ना. चल डोकं भन व्हायचं. म्हणल्याशिवाय तू शांत बसत नाही. हो माऊली, स्वभाव कुभाव ज्ञानाच्या गीताचा अभाव. कुभाव असतो त्यांच्यापाशी, परमात्मा नसतो. कुभाव फक्त द्वेष आणि मत्सर, त्याला कुभाव म्हणतात. ज्ञान नाही, नाही बरोबर. आणि समुद्राचा मेघ उपयोग तयाहुनी चांग, तैसा पार्थी आजी लाभ आहे तै, तया पार्थी असे लाभ आधी तै. जसं समुद्रापेक्षा बघ लहानच आहे हो, आणि समुद्रापासून मेघ बनलेला आहे हो. मग तसा अर्जुनाच्या भगवंताच्या बोधातून अर्जुन तो ब्रह्मरूप झालेला आहे. पण सामर्थ्य अर्जुनाचं मोठे भगवंतापेक्षा, मेघाचं सामर्थ्य मोठे समुद्रापेक्षा. कारण तेच पाणी मेघाच्या द्वारे जमिनीवर पडतं, तोच बोध अर्जुनाच्या द्वारे प्रत्येकाच्या अंतःकरणात पडतो. म्हणून अर्जुन बलवाने भगवंतापेक्षा, मेघ बलवाने समुद्रापेक्षा. बापरे, साष्टांग दंडवत वगैरे. कळत नाही माऊली, खरंच कळत नाही. वाचल्यावर काहीच नाही कळत. माझ्या अर्जुनाचं सामर्थ्य जास्त आहे आज ह्या पदाला, या क्षणाला.
तसं समुद्राची वाफ होऊन मेघ बनतो आणि ते पाणी गोड होतं. खारट पाणी समुद्राचं कुणी पित नाही म्हणून त्याला देता येत नाही, स्वतःला गोड होता येत नाही. पण वाफेतून ते खारटपणा जातो, मेघ गोड होतो आणि जमिनीवर वर्षाव होती आणि सगळी पृथ्वी फळाफुलानं धान्यानं भरभरून जाती. तसा बोधातून वाफ होती, संतांच्या मुखातून बोधाचा ढग येतो आणि साधकाच्या हृदयात मोक्षाचा पाऊस येतो. हृदय ब्रह्म होतं. हे सामर्थ्य अर्जुनाचे, ज्ञान भगवंताचे, कर्णवृत्तीचे, आनंद अंतःकरणाचा आहे, बाध जगताचा आहे, अनुभव सुखाचा आहे, अभेद परमात्म्याचा आहे आणि हा श्रेष्ठ वेदांत आमचा माऊलींचा आहे. हो माऊली, साष्टांग दंडवत. बापरे, काय सुंदर साथी आली, मस्त, खूप छान. खरंच भगवंत भक्ताला किती श्रेष्ठ जागा देतात, स्वतःपेक्षाही श्रेष्ठ भक्ताला करतात. काय त्यांचं मोठेपण आहे देवाचं. त्याला थांबतो एक मिनिट. शेवटचे वाक्य जसे आहे तसे दे माझे, ते मला पाहिजे. हो माऊली, खरंच आहे. बोधाचा पाऊस पडला, अविद्येचा खारटपणा ते गेला आणि त्या शिस्तीने शांत बोल आणि माझे वाक्य दे. तुझा शब्द पण मला ऐकू नको. मी जे बोलले कुटकं तुटकं ते सांग. चल सांग. हो माऊली. भगवंतानं गीतेचा बोध अर्जुनाला दिला, तोच बोध प्रत्येक हृदयात सांडला, म्हणून अर्जुन भगवंतापेक्षाही मोठा झाला. ते ज्ञान अंतःकरणाचं, ते कळणं वृत्तीचं, तो आनंद अंतःकरणाचा, तो बाध जगताचा, हा अभेद वेदाचा आणि हा वेदांत, हा श्रेष्ठ वेदांत माऊलींचा, हा श्रेष्ठ वेदांत माऊलीचा. काय शब्द निघतात प्रेरणा, काय वाणी बोलायली. माझी वाणी नाही, माझ्या भगवंताची वाणी आहे. हे वेद करायला सरस्वती माता आहे, माझ्या गंजरणी. आम्ही कोण सांगणार आहे? हे शब्द रचना सांग बरं, कुठे येते ते, कोणता ग्रंथ येतं काढून तुम्हाला सांगितलं मी वाचून? कुठंच नाही, म्हणून नाही कुठंच नाही, म्हणून तर प्राणांत वेदना होतं ते पाठ केला तर. एवढं सुंदर पाठ असतो आपला की मन आमचं तृप्त होते. खूपच सुंदर, असं कुठंच नाही भेटत माऊली, खरंच नाही. अशी ओवी कळणं शक्यच नाही. इतकी सुंदर ओवी सांगितली, बापरे. वाचून कितीदा तरी वाचली असं कधीच तरी नाही कळली. काय अर्जुनाचा भाव, काय भगवंताचा, काय ते ज्ञान देणार, बापरे. काय माऊलीच्या ओवीचा जो सार आहे, तो सार जर बुद्धीत थांबला तर बुद्धी ब्रह्मरूप झाला एक क्षण लागत नाही. पण हेच कळत की सामर्थ्य कुणाचं सध्या. समुद्रातून मेघ झालाय पण त्याचा खरडपणा गेलाय. ती वाफ बनली, समुद्राची वाफ बनवायला सूर्य लागला. अंतःकरणाचा अज्ञान भस्म करायला गुरु लागला. हो माऊली. पाणी पितात समुद्राचं, मग ते मेघाच्या द्वारे आलं की गोड बनतं. तसं साक्षात भगवंताचं ज्ञान कळत नाही, त्या गुरुच्या द्वारे आल्यावर मन राम बनतं. हो माऊली, साष्टांग दंडवत. खरंच भगवंत त्या ओळीच्या द्वारे रामाला कसं प्रगट केलं, वेद कसा दिला तुम्हाला, समुद्राचा दृष्टांत का दिला की समुद्र मोठा आहे, कृष्ण मोठा आहे, पण सामर्थ्य अर्जुनाचे निमित्त झालं. जगाला गीता आली, मोक्षाचं पद दिलं, हृदय राम झालं. सामर्थ्य माझ्या अर्जुनाचे, माझं नाही. हा गौरव अर्जुनाचा आहे, अभिमान कृष्णाचा आहे. माझं पिल्लू मोठं झालं. अवकात तरी का आपली करायचं नाही माऊली. नाही माऊली, खरंच नाही. एवढं मोठे पण दिलं, खरंच अर्जुनाचा गौरव आहे. 50 वाचल्या, 200 वाचल्या, एकच वाच पण चांगली वाच. वेदात नाच, एकच वाचून वेदात नाच. नुसते बोट करून फिरून काम करती भूक लागती, 12 वाजते, आता पुती घेती टारा टारा. आणि समुद्राचा मेघ उपयोग त्याहून चांग. समुद्राचा मेघ झाला,
त्यातून पाऊस पृथ्वीवर आला, पृथ्वी संपन्न झाली. तसं वेदाचा पाऊस पडला भगवंताच्या मुखातून. अर्जुन मेघ बनला, त्याच्या माध्यमातून जगाला बोध झाला. शिव ब्रह्म झाला, अर्जुन बलवान झाला, कृष्ण लहान झाला. समुद्र मोठा आहे पण मेघ मोठा झाला, त्याच्याद्वारे जगाला पाणी आहे. भगवंत मोठा आहे पण अर्जुनाच्या निमित्ताने जगाला बोधाचं पाणी आहे. अर्जुन मोठा आहे, कृष्ण छोटा. बापरे, समुद्र लहान झाला आणि मेघ मोठा. खरंच, कारण त्याचा कारकपणा केला, फक्त गुरुनाथानेच काढला. कबूल कराल ना तर खड्ड्यात मला मला देणं नाही घ्या. खरंच मोठाच आहे. आता मोठा कोण आहे, अर्जुन का कृष्ण? कोण मोठा आहे? अर्जुनच मोठा आहे. अर्जुन मोठा आहे. तेवढं त्या ज्ञानानं, त्या बोधानं, त्या गीतेनं, त्या ओवीनं अर्जुनाला भगवंतापेक्षा मोठं केलं. मग आम्ही पण तेच ऐकायलो, आम्ही पण मोठे झालो. त्या धोंडा कृष्णाला. हाच नाही कृष्णाला माऊली. खरंच आहे, आज खरा धोंडा मिळाला. अज्ञानाची वाफ झाली. बोलले भगवंत. समुद्राचा अनुभव दिला दृष्टांत. समुद्र मोठा आहे पण खारट आहे. भगवंत मोठा आहे पण साक्षात जगापाशी येता येत नाही, बोलता येत नाही. पण अर्जुनाला त्या दुनियात नेलं, बोधात आणलं, महायुद्ध केलं, क्रियारूप दाखवलं, गीतेचं ज्ञान दिलं, मोक्षाची खून दिली, जगताला त्याची बोधाची संपत्ती अर्जुनाच्या माध्यमातून आली. म्हणून अर्जुन मोठा, भगवंत छोटा. तुमचा कन्हैया रे. आम्ही आज लहान केला. ठेंगणा झाला, ठेंगणा बसारी लंगड्यात. अरे माऊली, काय सुंदर पाठ आहे. मजाच येते आपल्या पाठामध्ये. मग भेदात आले. पण तू छोटा कधी तुझ्याशी एकरूप झाल्यावर ती बी हसत आहे खता खता खता. हो माऊली. ती म्हणतो मला बरीच केलं. हल्ली मान घालते ती. वारकरी संप्रदायामध्ये मोठ्या मोठ्या वाऱ्या होतात. पंढरपुरात संत महात्मे येतात. रुक्मिणी बोलती बा देवाला, देवा कुणाला बघायला, कमून एवढं नजर केली, काय लक्ष लागलं, काय करतो, कुणाचे कोण राहिलं. मला बघून सगळे हसायले, मग तुम्ही खिन्न झाले, कुणाची वाट. अगं सगळ्यासाठी मी आलो वरी कळसावर, सगळ्याला बघायला, सगळे मना बघायले, पण मी माझ्या ज्ञानी भक्ताला हुडकायला. ग कुठे ते, कुठे आला की नाही अजून. त्याला दर्शन द्यायला, त्याचं दर्शन मला घ्यायचंय. किती मोठा असतो माऊली ज्ञानी. रुक्मिणीला बोलतात विठ्ठल कोणाची वाट बघायला, तेव्हा का म्हणून कावला गौरव झाला. एवढे लोक आले ना, लाखो, तरी काम असे पैसे झाला. अगो सगळे मला बघायला येतो, पण मला ज्ञानाला बघा वाटायला अजून समोर नाही आलं. ग त्याला बघितल्यावर मी शांत होईल. त्याची वाट बघतोय म्हणजे संतांची, जे माझं ज्ञान जगात देते, जे मला ईश्वरा मला हृदयात नाही त्याला प्रगट करते, जे भक्तीचा झेंडा फडफड करते, जे वेदांताचा रस बाहेर काढते आणि जगाला जीवन मुक्त करते, ते संतांची भेट मला बघायची, त्याला पाहायचंय. असं घडलंय. निळोबाराय तुकोबाराय तुम्हाला सांगितलं, डबल सांगते. हे उदाहरण पटण्यासाठी सांगावं लागते. डोकं आपटार तुमच्यापाशी. तुकोबा गेले, ज्ञान झालं नाही ना घराला, ऐकायचं होतं त्यांच्याकडनं, शिकायचं होतं. कबूल केलं तुला मुक्त करतो, निघून गेले अचानक. ते आले निळोबाराय, गेले तुकोबा गेले वैकुंठामा निधाम निधाम. असं का केलं मला सांगायचं राहिलंय त्यांच्याकडनं. मला भेटायचं, त्यांना मला चूक केली, मला भेटावं लागल. बसले उपोषणाला, पाणी नाही, अन्न नाही, काही शिवलं नाही, डोळे बंद केले. ते झाड आहेत अजून, झाडाखाली बसले. उपासन झालं, देव आले खाली. विठ्ठल डोळे उघडा, डोळे बघा.
एवढा 13 दिवस झाले अन्न नाही पाणी नाही नुसते श्वास. डोळे उघडले समोर कोण आहे? कोण आहे? मी विठ्ठल आहे. कुठून आले वैकुंठ? तुम्हाला बोलले का मी? कशाला आले? तुमचं काही कामच नाही म्हणत. मी तुकोबाला बोललो त्यांना मला सांगितलं होतं ज्ञान देतो मुक्त करतो. तुम्ही मुक्त करत नाही तुम्हाला बोलले नाही तुमच्यापाशी काम आम्ही नाही. प्रत्येला असे प्रकारे तुला येथे बोलाविले कोणी? निघून जाऊन तुझ्यापाशी काय कामच नाही मला. काय मागायचे बी नाही तू देऊ शकत बी नाही. कशाला आला तू? जाणे मग ही पावर आहे ज्ञानी लोकांची. खरंच आहे. काय सुंदर. खरंच काय अधिकार ते देऊ शकत नाही ज्ञान तर कशाला बोलावले कोणी? पृथ्वीला वाचून आला असं कार्य त्याला काय करू गेले पण तुला मागायचं काय मला देवा? तुझ्यापाशी काम बी नाही तुला काही मला मागायचं नाही पण तुला मोक्ष देता येत नाही. मला मोक्ष पाहिजे मला संताची भेट पाहिजे. तू खूप संत तू देव आहे तुझ्यापाशी काय काम नाही निघून जाय. कुणाचं हो माऊली. कळालं माऊली. खरंच खरंच त्याच्याजवळ नाहीच किती म्हणजे हे निश्चय सांगितलं त्यांनी काय रे पुरवाळा संगे गोपाळांचा वेळा खांद्यावर आहे म्हणा चौका खांद्यावरी सगळं संताला इथं घेतलं खांद्यावर घेतलं काकाला घेतलं एका डोक्यावर घेतलं माऊलीला आणि नामा करंगळी धरली कारण छोटा होता ते नामात होता त्याला करंगळी दिली. ज्ञानदेवाला डोकं दिलं चोख्याला खांदा दिला सकोबाईला करून घेतलं आणि करंगळीला नामा दिला. नामा करंगळी धरी कळालंच तर तो मौली अभंगाचा अर्थ. खरंच करंगळी कोणाला डोक्यावर कोणाला घेतले? नामाला करंगळी धरपकड छोट तुला आणेस अंगठ्यापाशी आलाच नाहीस. बापरे थांबते बाबा केवढं गुढ आहे माऊली. खरंच किती सुंदर माऊली. संगे गोपाळांचा आम्ही खरंच आहे माऊली. म्हणूनच वारकरी ज्ञानोबा तुकोबा ज्ञानोबा तुकोबा हेच गजर असतं. विठ्ठल रुक्मिणीचं नाव नसतेच कुठं. माझ्या भक्ताचंच नाव घ्या म्हणते. मंदिरात बसा हार तुम्हाला तिकडनं तुम्हाला तुम्हाला संत आम्हाला श्री तुकाराम श्री देवाला रागाला कधी नाही नाही कधीच नाही. आनंद आहे त्याच्यातच आनंद आहे देवाला. नाच विठोबा तुकोबा नाही तुम्हाला ज्ञानबा तुकोबा ज्ञानोबा ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम. ते नाचत कळ सावली तर बघायला ते ऐकायला ज्ञानबा मध्ये राहता कुठं पाहिजे विटेवर बी नसतं. हे मनाची गर्दी बघून कामाची ते वरी कळसावर ते म्हणत माझे लाखो लेकर आले मध्ये कसे मावते कळसावर आले ते सगळे बघते. हो माऊली खरंच किती ज्ञान देता माऊली किती सांगता बापरे. म्हणून आधी आधी धरावे ते चरण संतांचे. हो माऊली त्याच्याशिवाय तो कळतच नाही आणि मिळतही नाही. खरंच नाही. थांबते बेटा टाइम झाला. किती सुंदर. गुरु ज्ञानदेव तुकाराम की जय. गुरु कनकत्व दीक्षा गुरु लोह परिस होय किरा लोहा परिस होय किरा परिजगा पोषिता व्यवहार तेची जाणे परिजगा पोषिता व्यवहार तोची जाणे. एक लोखंड आहे लोहा आणि त्याला आता परिसानं स्पर्श केला त्याचं सोनं झालं. पण ज्यानं सुवर्ण केलं ते परीस बाजूला राहिला पण सोन्यात झाला. ज्यानं मोक्ष दिला तो अर्जुन ब्रह्म झाला. त्याने जगाला ज्ञान दिलं कृष्ण बाजूला राहिला.
हो माऊली. बापरे बाप. किती सहज सांगितलं, अगदी सोपं करून सांगितलं. कणकत्वा दीक्षा गुरु. जो परीस आहे तो लोखंडाला सोनं करतोय, ते दीक्षा म्हणजे मनाला ब्रह्म करते तो कृष्ण आहे. लोखंडाला सोनं करतो तो परीस आहे. पण जो व्यवहार आहे सोन्याचा तो परिसात नाहीये, सोन्यात आहे. तो व्यवहार आहे तो अर्जुनाच्या साह्यानं जगत आलाय, भगवंताचा नाही. व्यवहार परिसात नाही, सोन्यात आहे. भले लोखंडाला सोनं केलं परसानं, पण व्यवहार सोन्याचा होतो अलंकार, परिसात नाही व्यवहार. नाही खरंच आहे. बापरे किती गुढ आहे, किती गुई आहे माऊली. गुरु कनकाला लोखंडाला सोनं करायला दीक्षा द्यायला परिसानं स्पर्श केला. पण व्यवहार सोन्याचा अलंकार नाना झाले. व्यवहार सोन्यात आहे, परसात नाही. तसा बोध हृदयात आहे आणि वेद त्याच्या मुखातून आहे आणि मोक्षाचा व्यवहार ह्या हृदयातून आहे. वेद मुखा श्वासातून आहे, गीता मुखातून आहे, अनुभव हृदयातून आहे. शब्दाला अनुभव नाहीये, शब्द वेद आहे, पण त्या वेदाचा अनुभव हृदयाला आहे. हो माऊली. जे कळत ते भाग्यवान आहे. त्याला जे कळत सूक्ष्मता ते बुद्धी मंद बुद्धीला कळत नसतं बरं का. बुधाड कठीण असतं दगडासारखं, त्यांना त्यांचा अधिकार कमी असतो, त्याने हे कळत नसते. किती बी ऐका, किती बी ऐका, किती बी. मठ्ठ बुद्धीचे लोक माठ चला. लोहा परिस होय किरा, परी जगा पुसला व्यवहार तेची जाणे. परी जगा पुसला व्यवहार तेची जाणे. जगात कोणी नाकातलं केलं, कानातलं केलं, अंगठे केले, हार केले, काय काय केलं, तो व्यवहार सोन्यात आहे, परसात नाही. हो माऊली. त्यानं सोनं केलं त्याच्यात व्यवहार नाही. जे सोनं झालं त्याचा व्यवहार आहे, म्हणजे ब्रह्मसुखाचा व्यवहार अंतःकरणात आहे. त्या ब्रह्मवेत्याला त्या ब्रह्मानुभूती आहे. हो माऊली. चला, एक गुरुत्व आहे तसे एवढे गुरुला गुण म्हणू नका बरं. कारण दीक्षा कोणी दिली परिसानं, कोणी दिली लोखंडाला. बोध दिला कृष्णाला अर्जुनाला. अर्जुन महान झाला लहान असला तरी. सागराचं उदाहरण दिलं, सागर मोठा आहे आणि मेघ छोटा आहे. मेघानं पाणी दिलं, जगाला तृप्त केलं. तसं कृष्ण मोठा आहे, बोध अर्जुनाला दिला, अर्जुन मोठा झाला, कृष्ण छोटा झाला. म्हणून असं जर असलं तर गुरुत्व होणं येत नाही, कमीपणा होत नाही. ऐका ऐका, एक गुरुत्व आहे तसे एवढे ऐसे जणे कोणी म्हणे. तर गुरु कमी झाला असं कोणी म्हणू नका. त्याचा गौरव पूर्ण झाला, माझा शिष्य ब्रह्मत्वाला प्राप्त झाला. हा जो गुरु कमी झाला पण त्याचा गौरव गुरुला आहे, तो त्याची उणीव कधीच होत नसती. त्याचा अभिमान त्या गुरुला असतो. हो माऊली. एक गुरुत्व आहे तसे एवढे ऐसे झणे कोणी म्हणे. वन्नी प्रकाश दीपपणे प्रकाशिया पुरा. वन्नी प्रकाश दीपपणे प्रकाशिया पुरा. वन्नी केवढा मोठा आहे, पण वातीच्या टोकावर ठेवला तर तो जगाला प्रकाशमय करतो. किती छोटा टोकावर ठेवला तो अग्नी, छोटा प्रकाश, त्याने प्रकाश सगळं कळायला. मोठ्या प्रकाशात व्यवहार होत नसतो. मोठा प्रकाश म्हणजे व्यापक चितघन, पण त्याची बुद्धी व चिंतन करणं छोटा. त्या दिव्यावर ठेवला, ती वात पेटली, पण त्या प्रकाशाचाच हा भाग आहे, अन्य भाग नाही. किती सुंदर माऊली. बाप रे, खूप छान. त्याचाच तो जीव, तो सदाशिव, त्याचाच तो जीव. त्या मोठ्या प्रकाशाची छोटी वात आहे. दोघं एकच आहे, दोन दिसले तरी. साष्टांग दंड. काय सुंदर सांगायला लागलात, बापरे.
आणि भक्त एकच आहे. मला पुन्हा सांगते आता, वेळ नाही. पेशा देवाची या शक्ती पार्थ देवासीच बहुती. देवाच्या शक्तीमुळे पार्थ देवापेक्षा मोठा झाला. पार्थ देवासीच बहुती रथ झाला व्यापक देवामुळेच. प्रेमाने ये स्तुती गौरव असते. त्याचा गौरव देवाला वाटतो, अभिमान वाटतो, गौरव वाटतो. त्या भक्ताचा अभिमान वाटतो. देव कनिष्ठ बनत नाही. आणि पुत्रे मी सर्व गुणी जिना माझे बापा हे श्राणी. तरी पुत्रे मी सर्व गुणी, माझा पुत्र सर्व गुणाने असावा, माझ्यापेक्षा बलाढ्य बनावा. जगताने ह्याचं पोरग एवढं झालं असं मी ऐकावं, हा गौरव पोराचा असतो. पण अभिमान बापाचा असतो. आनंद त्याच्या हृदयाचा असतो. बाप छोटा असतो, पण पुत्र जगापेक्षा मोठा झालेला ऐकायचा असतो. फरेचा पोरग एवढा झाला, त्याचा आनंद त्याला देश नाही, त्याला आनंद होतं, सुख होतं. त्याच्या अंगावर धरणे कंप येतो, त्याच्या पायकाची जमीन सरकती. माझं पोरग आणि एवढं, माझं नाव वाढवलं, माझी कीर्ती वाढ, गौरव झाला बाप. किती छान. चला, बापाचं नाव खाली येऊ नये, उंच जावं. असलं पोरग गायचं, अरे लई बेकार आहे. अगं माय, बापाचं नाव गेलं, कुण गेलं, इज्जत गेली, आबरू गेली. गेली का आबरू वाढावी का जावी? वाढावी माऊली. असं कमीत फार आजकालचे त्या पोरग असं का त्यांचं, अरे लई बेकार पोरग गेली, आबरू बिन इज्जत. मनोरी करत नाही पोरग बापासमोर, इज्जत वाढली. ठीक आहे. हो माऊली, हो. फार कमी बघायला मिळतं. बाईची इज्जत, बापाची इज्जत कशी करावी, त्याला कसं छळावं, त्याचा कसा विनियोग करावा, यूज थ्रो कसं करावं, हे आजकालच्या पिढीला माहिती. यूज आणि थ्रो इंग्लिश कळते ना का नाही? हो माऊली, कळतं. यूज आणि थ्रो. कागदावर भेळ खाल्ली, प्लेट मध्ये भेळ खाल्ली, त्याच्या सुरुवात आख्याला डस्टबिन मध्ये गेली, पण मधलं खाल्ल्यावर गेली, न खाता गेली नाही डस्टबिन मध्ये, न खाता टाकून दाखवावं. हो माऊली. कळावं, हे जास्तला कळावं. यूज अँड थ्रो. आणि पुत्र मी सर्व गुणी जिनावा आहे बाप शिराणी. माझा पुत्र माझ्यापेक्षा बलाढ्य, नावानं सर्व गुण उत्तम व्हावा, हे बापाचा मनाचा गौरव असतो. तरी ते रंग पाणी फळाली. तसं कृष्णाला अर्जुन भेटला आणि तो ब्रह्मरूप झाला. भगवंताच्या मुखातली गीता अर्जुनाच्या हृदयात आली. मग तो संवाद माऊलीने ओवीत आणला. तो ओवीचा भाव श्लोकातून बाहेर आला आणि जीव ब्रह्म झाला. हा अनुभव कृष्णाला आला. कृष्ण आणि भक्त एक झाले, म्हणून कृष्णाचा गौरव आहे. भक्ताचा अद्वैत आहे, कृष्णाचा गौरव. हो माऊली, साष्टांग दंडवत. किती सुंदर आहे. तुम्हाला वाण पण पडते. खरंच सुंदर आहे माऊली, भयानक सुंदर. तरंग पाणी फळाले. अर्जुनाच्या समोर 4 वेदाचा सार गीता काढली. अर्जुनाचा आयुष्य अवताराचा काल आला. भगवंत प्रसन्न झाले, शांत झाले. आता निष्ठामा जायला हरकत नाही. जे कार्य होतं ते करून गेलं. अर्जुनाच्या मार्फत ज्ञान झालं, जगताच्या हृदयात आलं, गीता प्रगट झाली, 9000 वयात आली, जीवाला मुक्ती दिली, अवतार कार्य संपलं. आता मला निजामा जायचं राहिलं. आता निजामा सहज जातो. माझं कार्य पूर्ण केलं, मी आनंदी झालो. माझं अवतार कार्याचं फळ मला हातात आलं, मी खुश झालो. म्हणून देव निजामात गेले. मोहना ऐसा नृपा पार्थ झाला असे कृष्ण कृपा. ऐसा नृपा राजा या आंधळ्या
ऐशा नृपा पार्थ झाला असे कृष्ण कृपा. अर्जुन कुठे म्हणतोस ना तू? ऐक, तू कौरव म्हणतो, मी सांगतो अर्जुन. कृष्ण झाला असे पार्थ कृपा, पार्थ झाला असे कृष्ण कृपा. अर्जुना कृष्ण कृपेला पात्र झाला, ब्रह्मरूप झाला. कृष्ण आणि अर्जुन एक झाले. सांग आता विजय कुणाला होईल? मला काय विचारतो तू? इतकं ऐकलंस तू 18 ते गीता, तरी टाय टाय करतो. तो जयाकडे साक्षी प्रीती आहे, तो ज्याच्या पक्षात आहे त्याचाच विजय आहे. तू मला बोलू नको, विचारू नको, मरून पड. ऐक गीता. तो सगळा विजयाशी ठाव, त्या पक्षात उभा टाकला, तो अर्जुन कृष्ण बनला, तर ते विजय आला. तो चिगा विजयाशी ठाव, तेथ तुझा कोण संदेह, तुला संशय काय येणार रे? तेथ तुला काय संदेह, तेथ नये तरी वाव विजयाची होय. मग तिथं जर तुला संशय आला तर विजयच हरला असं समजून घे. म्हणून जेथ श्रीमंत, म्हणून जेथ श्रीमंत, लक्ष्मी जिथे श्रीमंत आहे, श्रीमंत आहेच. जेथ तो पंडूचा सुत, ते विजय समस्त अभिजय होय. जिथं पंडूचा सुत आहे तिथं विजय आहे, विजय आहे, अभ्युदय. अजून काय सांगाय तरी? तरी व्यासाचे निसाचे धीरे मन तुझे, तरी या बोलाचे ध्रुवची जा. तर व्यासाचे खरे प्रपात झाले असत, त्यांना दिव्य दृष्टी दिली आणि व्यासाचा आशीर्वाद झाला असत, जसं ध्रुव आढळ पद आहे तसं तुझा बोध जर आढळ राहिला असत, तर तुला हे गीता कळत, मोक्ष कुणाला मिळेल ते कळत, विजय कुणाला मिळेल कळत, नाहीतर बाकीचा कोणाला कळणार नाही. ज्यांना व्यासाची प्रभा प्राप्त नाही त्याला संशय येईल, आढळ बुद्धी राहील. जसा ते ध्रुव आढळ पदावर आहे तसं बुद्धी तुझी आढळ आहे आणि तुला विजय कळत आणि हे ज्ञान तुला मिळत, ते विजय संपन्न. चेत तो श्री वल्लभ, चेत भक्त गदंब, चेत सुख आणि लाभ मंगळाचा. ज्या ग्रहात सुखदायक मंगल आहे, तुझे घर असतं लाभ द्यायचं. पण तुमचं मंगळ चांगलं आहे, तुम्हाला काही कमी नाही, काही पण करा, धंदा टाका, लग्न करा, फॅक्टरी टाका, काय पण करा. म्हणून त्याला म्हणायचं तया लाभ मंगळाचा. जिथं श्री वल्लभ, तुझं प्रश्न भगवंत जिथं अर्जुनासोबत, ते तर भक्त कदंब, जिथं भगवंत तिथं भक्ताचे समुदाय. कदंब म्हणजे भक्ताचा मेळावा. ते तर सुख आणि लाभ, तिथं सुख बी आहे, आत्मलाभ आहे. मंगळाचा, मंगल म्हणजे कल्याण, मोक्ष. कल्याण बी आहे, त्या जीवाला मोक्ष बी आहे, तो जीव ब्रह्मपद येणार बी आहे आणि त्या अंतःकरण राम होणार बी आहे, असं संजय बोलतात आंधळ्याला. चल, झाले का नाही आपले पंढवर भाऊ? 14 झाले माऊली, 14 झाले. थँक्यू, धन्यवाद माई. ज्ञानदेव तुकाराम.